तुम्ही कधी विचार केलाय का की काही लोक शून्यातून विश्व कसं निर्माण करतात आणि काही लोक आयुष्यभर फक्त संघर्षच का करत राहतात? रहस्य त्यांच्या नशिबात नाही तर त्यांच्या डोक्यात दडलंय. आज मी तुम्हाला एक असं रहस्य सांगणार आहे जे समजल्यावर तुम्ही तुमच्या नशिबाला दोष देणं कायमचं सोडून द्याल. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमचे आयुष्य जसे आहे तसे का आहे? हे नशीब आहे, परिस्थिती आहे की तुमचे स्वतःचे मन? जर मी तुम्हाला असे म्हटले की तुमची खरी ताकद तुमच्या शरीरात नाही, तुमच्या पदवीत नाही, तुमच्या पैशात नाही, तर ती तुमच्या मनात दडलेली आहे, तर तुमचा विश्वास बसेल का? जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते जे परिस्थितीसमोर गुडघे टेकतात आणि दुसरे ते जे आपल्या विचारांनी परिस्थितीला झुकवतात. यात फरक काय आहे? फक्त एकाच गोष्टीचा, मनःशक्तीचा. तुम्ही आज जिथे आहात तो तुमच्या भूतकाळातील विचारांचा परिणाम आहे आणि तुम्ही भविष्यात जिथे पोहोचाल ते तुमचे आजचे विचार ठरवतील. ही कोणतीही जादू नाही, हा कोणताही अंधश्रद्धेचा भाग नाही, हे मानसिक विज्ञान आहे. विल्यम वॉकर ॲटकिन्सन यांनी 1 शतकापूर्वी एक असे सत्य मांडले होते जे जर योग्य प्रकारे समजून घेतले तर माणूस आपल्या कमकुवतपणाला ताकदीत बदलू शकतो, भीतीचे रूपांतर धैर्यात करू शकतो आणि अपयशाला यशात बदलू शकतो. पण एक चेतावणी आहे, हे ज्ञान प्रत्येकासाठी नाही, हे फक्त त्यांच्यासाठी आहे जे स्वतःची जबाबदारी घेण्यास तयार आहेत, जे आपली विचारसरणी बदलण्यास तयार आहेत आणि जे स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याचे धाडस ठेवतात. पुढील काही मिनिटांत तुम्ही जाणून घ्याल की मनाची खरी शक्ती काय आहे, विचार वास्तवात कसे बदलतात आणि तुमचे अंतर्मन तुमच्या आयुष्याचा लपलेला निर्माता का आहे. जर तुम्हाला खरोखरच तुमचे नशीब बदलायचे असेल तर लक्ष देऊ नये का, कारण आजपासून तुमची विचारसरणी बदलणार आहे आणि जेव्हा विचार बदलतात तेव्हा आयुष्यही बदलते. भाग 1. मन नक्की काय आहे? मन शेवटी आहे तरी काय? हे फक्त विचार करण्याचे एक साधन आहे की ही एक अशी शक्ती आहे जी तुमच्या संपूर्ण वास्तवाला आकार देते? बहुतेक लोक त्यांच्या मनाचा फक्त एक छोटासा भाग वापरतात. ते विचार करतात, निर्णय घेतात, प्रतिक्रिया देतात आणि त्यांना वाटते की हेच त्यांचे संपूर्ण मन आहे. पण सत्य याहून खूप मोठे आहे. तुमच्या आत मन 2 पातळ्यांवर काम करते. तुमचे जागृत मन, तुमचे अंतर्मन. जागृत मन ते आहे ज्याद्वारे तुम्ही आता माझा आवाज ऐकत आहात, ज्याने तुम्ही विचार करत आहात, समजून घेत आहात, तर्क करत आहात. हा तुमचा निर्णय घेणारा भाग आहे. पण अंतर्मन शांतपणे काम करते. ते प्रत्येक विचाराची नोंद ठेवते, ते प्रत्येक भावना स्वीकारते आणि नंतर त्याच आधारावर तुमच्या आयुष्याचा साचा तयार करते. तुम्ही जे वारंवार विचार करता, अंतर्मन त्याला सत्य मानून चालते. जर तुम्ही वारंवार विचार करत असाल की तुम्ही कमकुवत आहात, तर अंतर्मन तुमचे वर्तन, तुमचे निर्णय आणि तुमचा आत्मविश्वास त्याचप्रमाणे घडवते. जर तुम्ही सातत्याने स्वतःला सक्षम, योग्य आणि यशस्वी मानत असाल तर हळूहळू तुमचे संपूर्ण व्यक्तिमत्व त्याच दिशेने आकार घेऊ लागते. हे कोणतेही जादू नाही, ही कोणतीही अंधश्रद्धेचा भाग नाही, हे मानसिक विज्ञान आहे. विल्यम वॉकर ॲटकिन्सन यांनी 1 शतकापूर्वी एक असे सत्य मांडले होते जे जर योग्य प्रकारे समजून घेतले तर माणूस आपल्या कमकुवतपणाला ताकदीत बदलू शकतो, भीतीचे रूपांतर धैर्यात करू शकतो आणि अपयशाला यशात बदलू शकतो. पण एक चेतावणी आहे, हे ज्ञान प्रत्येकासाठी नाही, हे फक्त त्यांच्यासाठी आहे जे स्वतःची जबाबदारी घेण्यास तयार आहेत, जे आपली विचारसरणी बदलण्यास तयार आहेत आणि जे स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याचे धाडस ठेवतात. पुढील काही मिनिटांत तुम्ही जाणून घ्याल की मनाची खरी शक्ती काय आहे, विचार वास्तवात कसे बदलतात आणि तुमचे अंतर्मन तुमच्या आयुष्याचा लपलेला निर्माता का आहे. जर तुम्हाला खरोखरच तुमचे नशीब बदलायचे असेल तर लक्ष देऊ नये का, कारण आजपासून तुमची विचारसरणी बदलणार आहे आणि जेव्हा विचार बदलतात तेव्हा आयुष्यही बदलते. भाग 1. मन नक्की काय आहे? मन शेवटी आहे तरी काय? हे फक्त विचार करण्याचे एक साधन आहे की ही एक अशी शक्ती आहे जी तुमच्या संपूर्ण वास्तवाला आकार देते? बहुतेक लोक त्यांच्या मनाचा फक्त एक छोटासा भाग वापरतात. ते विचार करतात, निर्णय घेतात, प्रतिक्रिया देतात आणि त्यांना वाटते की हेच त्यांचे संपूर्ण मन आहे. पण सत्य याहून खूप मोठे आहे. तुमच्या आत मन 2 पातळ्यांवर काम करते. तुमचे जागृत मन, तुमचे अंतर्मन. जागृत मन ते आहे ज्याद्वारे तुम्ही आता माझा आवाज ऐकत आहात, ज्याने तुम्ही विचार करत आहात, समजून घेत आहात, तर्क करत आहात. हा तुमचा निर्णय घेणारा भाग आहे. पण अंतर्मन शांतपणे काम करते. ते प्रत्येक विचाराची नोंद ठेवते, ते प्रत्येक भावना स्वीकारते आणि नंतर त्याच आधारावर तुमच्या आयुष्याचा साचा तयार करते. तुम्ही जे वारंवार विचार करता, अंतर्मन त्याला सत्य मानून चालते. जर तुम्ही वारंवार विचार करत असाल की तुम्ही कमकुवत आहात, तर अंतर्मन तुमचे वर्तन, तुमचे निर्णय आणि तुमचा आत्मविश्वास त्याचप्रमाणे घडवते.
जर तुम्ही सातत्याने स्वतःला सक्षम, योग्य आणि यशस्वी मानत असाल तर हळूहळू तुमचे संपूर्ण व्यक्तिमत्व त्याच दिशेने आकार घेऊ लागते. हे कोणतीही जादू नाही, ही कोणतीही अंधश्रद्धेचा भाग नाही, हे मानसिक विज्ञान आहे. विल्यम वॉकर ॲटकिन्सन यांनी 1 शतकापूर्वी एक असे सत्य मांडले होते, जे जर योग्य प्रकारे समजून घेतले तर माणूस आपल्या कमकुवतपणाला ताकदीत बदलू शकतो, भीतीचे रूपांतर धैर्यात करू शकतो आणि अपयशाला यशात बदलू शकतो. पण ही चेतावणी आहे. हे ज्ञान प्रत्येकासाठी नाही, हे फक्त त्यांच्यासाठी आहे जे स्वतःची जबाबदारी घेण्यास तयार आहेत, जे आपली विचारसरणी बदलण्यास तयार आहेत आणि जे स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याचे धाडस ठेवतात. पुढील काही मिनिटांत तुम्ही जाणून घ्याल की मनाची खरी शक्ती काय आहे, विचार वास्तवात कसे बदलतात आणि तुमचे अंतर्मन तुमच्या आयुष्याचा लपलेला निर्माता का आहे. जर तुम्हाला खरोखरच तुमचे नशीब बदलायचे असेल तर लक्ष देऊ नये का, कारण आजपासून तुमची विचारसरणी बदलणार आहे आणि जेव्हा विचार बदलतात तेव्हा आयुष्यही बदलते. भाग 2. इच्छाशक्तीचे विज्ञान काय आहे. तुम्ही अनेकदा हे अनुभवले असेल. तुम्हाला माहीत असते की काय योग्य आहे, तरीही तुम्ही ते करत नाही. तुम्हाला माहीत असते की सकाळी लवकर उठले पाहिजे, पण तुम्ही गजर बंद करून पुन्हा झोपता. तुम्हाला माहीत असते की ध्यान केले पाहिजे, पण तुम्ही भ्रमणध्वनी हातात घेता. असे का होते? कारण ज्ञान असणे आणि नियंत्रण असणे या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नियंत्रण येते इच्छाशक्तीतून. इच्छाशक्ती हा तो अंतर्गत आदेश आहे जो तुमच्या विचारांना कृतीत बदलतो. ही ती शक्ती आहे जी म्हणते मी हे करेन, मग मनाची तयारी असो वा नसो. ॲटकिन्सन यांच्या मते इच्छाशक्ती ही कोणतीही जन्मजात मॅजिक नाही, ती एका स्नायूसारखी आहे. जेवढा तिचा वापर कराल तेवढी ती मजबूत होईल, जेवढी टाळाटाळ कराल तेवढी ती कमकुवत होईल. कमकुवत इच्छाशक्तीवाली व्यक्ती परिस्थितीनुसार चालते, मजबूत इच्छाशक्तीवाली व्यक्ती परिस्थितीला चालवते. आता एक अत्यंत सखोल गोष्ट समजून घ्या. बहुतेक लोकांना वाटते की इच्छाशक्ती म्हणजे स्वतःवर जबरदस्ती करणे, पण खरी इच्छाशक्ती म्हणजे फक्त दबाव नाही, तर ती एक दिशा आहे. हा एक स्पष्ट निर्णय आहे. जेव्हा तुमचे मन विखुरलेले असते तेव्हा तुमची ऊर्जा देखील विखुरते. जेव्हा तुमचा निर्णय स्पष्ट असतो तेव्हा तुमची सर्व मानसिक ऊर्जा एकाच बिंदूवर केंद्रित होते आणि हीच केंद्रित ऊर्जा परिणाम घडवून आणते. तुम्ही पाहिले असेल की काही लोक सामान्य बुद्धिमत्ता असूनही पुढे निघून जातात आणि काही लोक खूप हुशार असूनही मागेच राहतात. यातील फरक बऱ्याचदा एकच असतो, इच्छाशक्ती. मग प्रश्न असा आहे की ही इच्छाशक्ती मजबूत कशी करायची. पहिले तत्व, छोट्या निर्णयांवर नियंत्रण. जर तुम्हाला मोठी ध्येय साध्य करायची असतील तर आधी स्वतःला दिलेली छोटी वचने पाळा. आज ठरवले आहे की 10 मिनिटे वाचन करणार, तर नक्की वाचा. ठरवले आहे की तक्रार करणार नाही, तर खरोखरच करू नका. पाळले गेलेले प्रत्येक छोटे वचन तुमची इच्छाशक्ती मजबूत करते. दुसरे तत्व, एकावेळी एकच ध्येय. कमकुवत इच्छाशक्ती बऱ्याचदा यामुळे असते कारण ती व्यक्ती एकाच वेळी सर्व दिशांना धावत असते. जेव्हा तुम्ही एक स्पष्ट दिशा निवडता तेव्हा मनाला आदेश देणे सोपे जाते. तिसरे तत्व, मानसिक आदेश. स्वतःशी स्पष्ट भाषेत बोला. मला हे करायला हवे याऐवजी मी हे करणारच असे म्हणा. शब्द हे तुमच्या मनासाठी संकेत असतात आणि वारंवार दिला गेलेला आदेश अंतर्मनात कोरला जातो. लक्षात ठेवा, तुमचे मन तुमचा सेवक आहे, मालक नाही. जर तुम्ही त्याला दिशा दिली नाही तर ते सवयी आणि भावनांच्या मागे धावेल. पण ज्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने हा निर्णय घेता की तुम्ही तुमच्या विचारांचे आणि कर्मांचे मालक व्हाल, त्याच दिवसापासून बदल सुरू होतो. इच्छाशक्ती हा कोणताही मोठा आवाज नाही, तर ती आतली एक शांत पण ठाम हाक आहे, जी म्हणते मी माझ्या आयुष्याचे नियंत्रण माझ्या हातात घेत आहे. आता पुढच्या भागात आपण समजून घेऊया की एकाग्रतेच्या शक्तीच्या माध्यमातून या इच्छाशक्तीला आणखी प्रभावी कसे बनवावे. कारण एकाग्रतेशिवाय इच्छाशक्तीही विखुरते आणि जेव्हा इच्छाशक्ती आणि एकाग्रता एकत्र येतात तेव्हा मन असाधारण परिणाम देऊ लागते. भाग 3. एकाग्रतेची शक्ती. तुमचे मन स्वभावतःच भरकटणारे आहे. एक विचार येतो, मग दुसरा, मग तिसरा. काही मिनिटांतच तुमचे लक्ष अनेक दिशांना विखुरले जाते. हाच विखुरलेपणा तुमची ऊर्जा कमकुवत करतो. सूर्याच्या प्रकाशाची कल्पना करा. जेव्हा तो विखुरलेला असतो तेव्हा तो सामान्य उष्णता देतो, पण जेव्हा तोच प्रकाश एका भिंगातून एकाच बिंदूवर केंद्रित केला जातो तेव्हा तो आग लावू शकतो. तुमचे मनही तसेच आहे. जेव्हा तुमचे विचार विखुरलेले असतात तेव्हा परिणाम सामान्य असतात. जेव्हा तुमचे विचार केंद्रित असतात तेव्हा परिणाम असाधारण बनतात. एकाग्रता म्हणजे फक्त ध्यान लावणे नाही, हे मानसिक नियंत्रण आहे. हे स्वतःच्या मनाला आदेश देणे आहे. तू इथेच राहशील,
याच कामावर. पण समस्या काय आहे? समस्या ही आहे की आपले मन सोपा मार्ग निवडते. त्याला त्वरित सुख हवे असते. ते कठीण प्रयत्नांपासून दूर पळू पाहते. म्हणूनच जेव्हा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाला बसता तेव्हा अचानक तुम्हाला बाकीच्या सर्व गोष्टी आठवू लागतात. ही कमकुवतपणा नाही, तर हा अनियंत्रित मनाचा स्वभाव आहे. ॲटकिन्सन म्हणतात की एकाग्रता शिकता येते. हा जन्मजात गुण नाही आणि तो मजबूत करण्यासाठी 3 सराव अत्यंत प्रभावी आहेत. पहिला सराव, एका वेळी एकच काम. जेव्हा तुम्ही वाचत असाल तेव्हा फक्त वाचा. जेव्हा ऐकत असाल तेव्हा फक्त ऐका. एकाच वेळी अनेक कामे करण्यामुळे बहुतांश वेळा उत्पादकता वाढत नाही, तर मानसिक ऊर्जा तुटते. दुसरा सराव, ध्यानाचा कालावधी वाढवणे. आज जर तुम्ही एखाद्या कामावर 5 मिनिटे न फरकटता टिकू शकत असाल तर उद्या ते 7 मिनिटे करा. हळूहळू हे 20, 30, 40 मिनिटांपर्यंत जाऊ शकते. हे मनाचे प्रशिक्षण आहे. तिसरा सराव, मानसिक चित्रण. जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाची स्पष्ट कल्पना करता तेव्हा तुमचे मन त्याच दिशेने केंद्रित होऊ लागते. अस्पष्ट ध्येय अस्पष्ट प्रयत्न निर्माण करतात. स्पष्ट ध्येय केंद्रित ऊर्जा निर्माण करतात. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. एकाग्रता फक्त यशासाठी नाही, तर व्यक्तिमत्वासाठीही आवश्यक आहे. जी व्यक्ती लक्ष देऊन ऐकू शकते, लक्ष देऊन विचार करू शकते आणि लक्ष देऊन काम करू शकते, ती स्वाभाविकपणे प्रभावशाली बनते. लोक तिचे बोलणे गांभीर्याने घेतात कारण तिची ऊर्जा विखुरलेली नसते. जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांवर नियंत्रण मिळवता, तुम्ही निर्णयांवर ठाम राहता आणि तुमची ऊर्जा एकाच दिशेने केंद्रित करता, तेव्हा तुमच्या प्रगतीला कोण रोखू शकेल? पण कथा इथेच संपत नाही, कारण विचार फक्त आतच राहत नाहीत, ते लहरींसारखे बाहेरही जातात. पुढच्या भागात आपण समजून घेऊया की विचारांच्या लहरी काय आहेत आणि तुमची विचारसरणी तुमच्या सभोवतालच्या जगावर कसा प्रभाव टाकते. भाग 4, विचारांच्या लहरी आणि आकर्षणाचा नियम. तुम्ही कधी हे अनुभवले आहे का की जेव्हा तुमचे मन उत्साही आणि सकारात्मक असते तेव्हा आजूबाजूची परिस्थितीही जणू काही सहकार्य करू लागते, आणि जेव्हा तुम्ही आतून भीती, शंका किंवा निराशेने भरलेले असता तेव्हा छोटीशी अडचणही मोठी वाटू लागते? हा फक्त योगायोग आहे का? नाही. ॲटकिन्सन म्हणतात, प्रत्येक विचार ही एक लहर आहे. प्रत्येक विचार हे एक कंपन आहे, आणि हे कंपन फक्त तुमच्या आतच मर्यादित नाही राहत. तुमचे मन एका प्रसारण केंद्रासारखे काम करते. तुम्ही जे विचार करता ते एका प्रकारच्या मानसिक ऊर्जेच्या रूपाने बाहेर जाते. ही ऊर्जा 2 कामे करते. 1, ती तुमच्या वर्तनावर आणि निर्णयांवर प्रभाव टाकते. 2, ती तुमच्या सभोवतालच्या वातावरणावर परिणाम करते. जर तुमच्या आत सतत अपयशाची भीती असेल तर तुमचे शरीर, तुमची भाषा, तुमचा आत्मविश्वास हे सर्व त्या भीतीनुसार ढळू लागतात. तुम्ही संधी पाहण्याऐवजी धोके पाहू लागता. तुम्ही प्रयत्न करण्याऐवजी मागे हटू पाहता. हळूहळू तीच भीती वास्तव बनते. आता दुसरी बाजू विचारात घ्या. जर तुमचा सातत्याने हा विश्वास असेल की तुम्ही सक्षम आहात, तुम्ही शिकू शकता, तुम्ही पुढे जाऊ शकता, तर तुमचे मन उपाय शोधू लागते. तुमची ऊर्जा मोकळी राहते. तुम्ही धोका पत्करण्यास तयार असता. हाच खरा फरक आहे. आकर्षणाचा नियम म्हणजे केवळ विचार केला आणि सर्व काही मिळाले असा कोणताही जादूचा प्रकार नाही. ती एक मानसिक दिशा आहे. तुम्ही ज्या विचाराची वारंवार उजळणी करता तेच तुमचे लक्ष्य बनते. जिथे लक्ष जाते तिथे ऊर्जा जाते, आणि जिथे ऊर्जा जाते तिथे परिणाम मिळतात. आता एक महत्त्वाची चेतावणी. केवळ सकारात्मक वाक्य बोलल्याने काहीही बदलत नाही जर आतून त्यावर विश्वास नसेल. अंतर्मन शब्दांपेक्षा जास्त भावना पकडते. जर तुम्ही म्हणत असाल की मी सक्षम आहे पण आतून घाबरत असाल तर अंतर्मन भीतीलाच स्वीकारेल. त्यामुळे खरा बदल आतली भावना बदलण्यातून येतो. तुम्हाला तुमचे विचार फक्त बदलायचे नाहीत तर ते अनुभवायचेही आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाची कल्पना करता तेव्हा ते असे पहा जणू काही ते शक्य आहे. असे अनुभवा की जणू काही तुम्ही त्या दिशेने वाटचाल करत आहात. हळूहळू तुमचे मन त्याच दिशेने काम करू लागते. ही प्रक्रिया लगेच होत नाही, पण सातत्याने केलेला विचार तुमचा मानसिक प्रवाह बदलतो. आणि जेव्हा मानसिक प्रवाह बदलतो तेव्हा तुमच्या सवयी बदलतात, निर्णय बदलतात, वर्तन बदलते आणि शेवटी परिणाम बदलतात. हेच आहे विचारांच्या लहरींचे विज्ञान. तुम्ही प्रत्येक क्षणी काही ना काही आकर्षित करत आहात, एकतर संधी किंवा मर्यादा. आता प्रश्न हा आहे की तुम्ही कशाला आकर्षित करू इच्छिता. पुढील भागात आपण समजून घेऊया मानसिक चुंबकत्वाची शक्ती. काही लोक कोणताही जोर न लावता प्रभावशाली कसे बनतात आणि आत्मविश्वास स्वतःच एक आकर्षण कसे बनते. मानसिक चुंबकत्व म्हणजे तुमच्या आंतरिक अवस्थेचा बाह्य प्रभाव.
हे फक्त व्यक्तिमत्व नाही, ही फक्त आवाजाची किंवा देहबोलीची भाषा नाही, ही तुमच्या आतली ऊर्जा आहे जी इतरांपर्यंत पोहोचते. ॲटकिन्सन म्हणतात की जेव्हा मन स्पष्ट, आत्मविश्वासाने भरलेले आणि केंद्रित असते तेव्हा ते स्वाभाविकपणे आकर्षक बनते. लोक अशा व्यक्तींकडे ओढले जातात जे आपल्या विचारांमध्ये स्थिर असतात. आता एक गोष्ट समजून घ्या, आत्मविश्वास म्हणजे अभिनय नाही, ही आतली खात्री आहे. जर आत शंका असेल तर बाहेरचा मजबूतपणा टिकू शकत नाही. मानसिक चुंबकत्वाचे मूळ आत्मविश्वास आणि आत्मनियंत्रणामध्ये आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवता तेव्हा तुम्ही परिस्थितीनुसार बदलत नाही, तुम्ही स्थिर राहता आणि ही स्थिरता प्रभाव निर्माण करते. तुम्ही पाहिले असेल की जेव्हा एखादी व्यक्ती घाबरलेली असते तेव्हा तिची घबराहट इतरांमध्येही पसरते आणि जेव्हा एखादी व्यक्ती शांत आणि संतुलित असते तेव्हा तिची शांतताही वातावरणात पसरते. हाच मानसिक लहरींचा प्रभाव आहे. तुम्ही प्रत्येक क्षणी काही ना काही प्रसारित करत आहात, एकतर आत्मविश्वास किंवा असुरक्षितता. मानसिक चुंबकत्वाचे आणखी एक तत्व म्हणजे स्पष्ट उद्देश. ज्या व्यक्तीला माहीत असते की तिला काय हवे आहे, तिच्या बोलण्यात वजन असते, तिच्या निर्णयांमध्ये ठामपणा असतो. अनिश्चित मन कधीही आकर्षक बनू शकत नाही. मग प्रश्न असा आहे की हे विकसित कसे करायचे? पहिले, स्वतःचा स्वीकार. जोपर्यंत तुम्ही स्वतःला स्वीकारत नाही तोपर्यंत तुमची ऊर्जा विभागलेली राहील. दुसरे, शरीर आणि मनाचा ताळमेळ. ताठ उभे राहणे, स्थिरपणे बोलणे, डोळ्यात डोळे घालून संवाद साधणे हे केवळ बाह्य सराव नाहीत, तर ते तुमच्या आतील संदेशाला मजबूत करतात. तिसरे, निरंतर मानसिक शिस्त. जेव्हा तुमचे विचार स्थिर असतात तेव्हा तुमची उपस्थिती देखील स्थिर असते. मानसिक चुंबकत्वाचा अर्थ कोणावरही नियंत्रण मिळवणे असा नाही, तर स्वतःला इतके मजबूत बनवणे आहे की तुमचा आत्मविश्वास इतरांना प्रभावित करेल. जेव्हा तुम्ही तुमच्या मनाचे मालक बनता तेव्हा तुमची उपस्थितीच एक संदेश बनते. आता पुढचा भाग अधिक महत्त्वाचा आहे, कारण प्रभावशाली बनण्यासाठी केवळ आत्मविश्वास पुरेसा नाही, तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक आहे. पुढच्या भागात आपण समजून घेऊया भावनात्मक नियंत्रणाची शक्ती आणि भावना तुमची सर्वात मोठी ताकद कशी बनू शकतात आणि सर्वात मोठी कमकुवत पण आहे. भाग 6. भावनांवर नियंत्रणाची शक्ती. तुमचे मन विचार निर्माण करते, पण तुमच्या भावना त्या विचारांना ऊर्जा देतात. भीती, राग, मत्सर, चिंता या केवळ भावना नाहीत, या अशा शक्ती आहेत ज्या तुमची दिशा बदलू शकतात. जेव्हा भीती हवी होते तेव्हा तर्क कमकुवत पडतो, जेव्हा राग वाढतो तेव्हा निर्णय धूसर होतात, जेव्हा चिंता खोलवर रुजते तेव्हा आत्मविश्वास तुटू लागतो. ॲटकिन्सन स्पष्टपणे सांगतात की जी व्यक्ती आपल्या भावनांचा मालक नाही ती तिच्या आयुष्याची मालक कधीच बनू शकत नाही. आता लक्ष देऊन समजून घ्या, भावना दाबून ठेवणे हा उपाय नाही, त्यांना समजून घेणे आणि नियंत्रित करणे हाच खरा उपाय आहे. भावना ही एक ऊर्जा आहे, तुम्ही तिला नष्ट करू शकत नाही, पण तुम्ही तिची दिशा बदलू शकता. उदाहरणादाखल, भीतीचे रूपांतर सतर्कतेत करता येते, रागाचे रूपांतर दृढनिश्चयात करता येते, चिंतेचे रूपांतर पूर्वतयारीत करता येते. फरक फक्त जागरूकतेचा आहे. पहिले पाऊल, ओळख. जेव्हा एखादी तीव्र भावना निर्माण होईल तेव्हा लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी तिला तटस्थपणे पहा. स्वतःला विचारा, मी आता काय अनुभवत आहे आणि का? हा छोटासा थांबा तुम्हाला भावनांचे गुलाम होण्यापासून वाचवू शकतो. दुसरे पाऊल, श्वास आणि स्थिरता. जेव्हा भावना तीव्र असते तेव्हा तुमचा श्वास संथ करा, दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. शरीराला शांत केल्याने मनही शांत होऊ लागते. तिसरे पाऊल, विचार बदलणे. प्रत्येक भावनेमागे एक विचार लपलेला असतो. जर विचार बदलला तर भावनाही बदलेल. जर तुम्ही विचार केला की मी नापास होईन तर भीती वाटेल. जर तुम्ही विचार केला की मी शिकेन आणि पुढे जाईन तर धैर्य येईल. भावना ही तुमच्या आतली प्रतिक्रिया आहे, पण तुम्ही तुमची प्रतिक्रिया निवडू शकता. लक्षात ठेवा, ताकदवान व्यक्ती ती नाही जिची कधीच चिडचिड होत नाही किंवा जिला भीती वाटत नाही. ताकदवान व्यक्ती ती आहे जी त्या भावनांना स्वतःवर हावी होऊ देत नाही. जेव्हा तुमचे मन शांत असते तेव्हा तुमचे विचार स्पष्ट असतात, आणि जेव्हा विचार स्पष्ट असतात तेव्हा निर्णय भक्कम होतात. भावनात्मक नियंत्रण हीच आंतरिक स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे. आता पुढचा भाग हे नियंत्रण आणखी सखोल करेल, कारण केवळ भावना हाताळणे पुरेसे नाही, तुम्हाला तुमचे चारित्र्य देखील मजबूत करावे लागेल.
पुढच्या भागात आपण समजून घेऊया चारित्र्य निर्माण आणि सवयींची शक्ती, कारण शेवटी तुमचे भविष्य तुमच्या सवयींतून घडते आणि सवयी तुमच्या मनातून. भाग 7. चारित्र्य निर्माण आणि सवयींची शक्ती. लोक अनेकदा यशाचे मोजमाप परिणामांवरून करतात, पद, पैसा, ओळख, पण अटकिन्सन म्हणतात की यशाचा खरा पाया म्हणजे चारित्र्य. चारित्र्य म्हणजे काय? चारित्र्य म्हणजे ते जे तुम्ही तेव्हा करता जेव्हा तुम्हाला कोणीही पाहत नसते. हा तुमच्या सवयींचा बेरीज आहे. हे तुमच्या दैनंदिन छोट्या निर्णयांचे फळ आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घेता तेव्हा तुम्ही तुमच्या चारित्र्याची एक वीट रचत असता. जर तुम्ही कामे टाळत असाल तर टाळाटाळ करण्याची सवय मजबूत होते. जर तुम्ही शिस्त निवडली तर आत्मनियंत्रण मजबूत होते. हळूहळू हीच पुनरावृत्ती तुमची ओळख बनते. आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. सवयी अचानक बनत नाहीत. त्या वारंवार केलेल्या विचार आणि कर्मातून बनतात. आधी तुम्ही एक विचार करता, मग त्याचे कृतीत रूपांतर करता, मग त्याची पुनरावृत्ती करता. काही काळानंतर ते काम स्वयंचालित होते. हीच सवय आहे. जर तुम्हाला तुमचे भविष्य बदलायचे असेल तर तुम्हाला तुमच्या सवयी बदलाव्या लागतील. आणि सवयी बदलल्याची पहिली पायरी म्हणजे जागरूकता. दिवसभरात तुम्ही काय विचार करता, कशी प्रतिक्रिया देता, कोणत्या प्रकारचे शब्द वापरता, प्रत्येक छोटी गोष्ट महत्त्वाची असते. ॲटकिन्सन यांचे एक महत्त्वाचे तत्त्व आहे. तुमच्या मनात ते गुण विकसित करा जे तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वात पाहायचे आहेत. जर तुम्हाला धाडसी बनायचे असेल तर धाडसाची कामे करा. जर तुम्हाला शिस्तबद्ध बनायचे असेल तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये शिस्त पाळा. मन सरावाने घडते. चारित्र्य हा कोणताही एक मोठा निर्णय नाही. तो हजारो छोट्या निर्णयांचा परिणाम आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला दिलेले वचन कधीही मोडू नका. इतरांना दिलेले वचन मोडले तर विश्वास कमी होतो, पण स्वतःला दिलेले वचन मोडले तर आत्मसन्मान कमी होतो. आणि आत्मसन्मानाशिवाय कोणतीही मानसिक शक्ती टिकू शकत नाही. जेव्हा तुमचे चारित्र्य मजबूत असते तेव्हा तुमची उपस्थिती मजबूत असते. तुमच्या शब्दांना वजन प्राप्त होते. तुमच्या निर्णयात स्पष्टता येते. हाच तो बिंदू आहे जिथे मनाची शक्ती कायमस्वरूपी बनते. आता पुढचा भाग या सर्व तत्वांना जोडून आणि समजून घेऊ की यशाचा मानसिक आराखडा काय आहे. कारण जेव्हा विचार, इच्छाशक्ती, एकाग्रता, भावनात्मक नियंत्रण आणि चारित्र्य एकाच दिशेने चालतात तेव्हा यश ही केवळ शक्यता राहत नाही, तर तो एक अटळ परिणाम बनतो. भाग 8. यशाचा मानसिक आराखडा. यश हा योगायोग नाही, हे एक मानसिक निर्माण आहे. प्रत्येक यशाचा जन्म आधी विचाराच्या रूपात होतो, मग तो विश्वास बनतो, मग प्रयोजना बनते आणि शेवटी त्याचा परिणाम दिसतो. पण बहुतांश लोक एक चूक करतात. त्यांना परिणाम हवे असतात, पण ते मानसिक तयारी करत नाहीत. ते ध्येय ठरवतात, पण आपली विचारसरणी त्या ध्येयानुसार घडवत नाहीत. ॲटकिन्सन म्हणतात की जर तुम्हाला तुमचे बाह्य जीवन बदलायचे असेल तर आधी तुम्हाला तुमचे आंतरिक जीवन बदलावे लागेल. यशाचा पहिला नियम: स्पष्ट ध्येय. जोपर्यंत तुम्हाला हे स्पष्ट नाही की तुम्हाला नक्की काय हवे आहे, तोपर्यंत तुमची ऊर्जा विखुरलेली राहील. अस्पष्ट इच्छा कमकुवत परिणाम देतात. स्पष्ट ध्येय केंद्रित प्रयत्न निर्माण करतात. तुमच्या ध्येयाचा केवळ विचार करू नका, ते लिहून काढा. ते तुमच्या मनात एका चित्राप्रमाणे पहा. जेव्हा ध्येय स्पष्ट असते तेव्हा अंतर्मन त्यानुसार संधी शोधू लागते. दुसरा नियम: विश्वास. जर आतून शंका असेल की कदाचित मला हे जमणार नाही, तर तीच शंका तुमची पावले संथ करेल. विश्वास म्हणजे आंधळा आशावाद नाही, तर तो स्वतःवर आधारित ठाम निश्चय आहे. तिसरा नियम: निरंतर कृती. मनाची शक्ती कृतीशिवाय अपूर्ण आहे. तुम्ही जेवढा विचार करता तेवढेच कामही करावे लागेल. प्रत्येक छोटे पाऊल तुमच्या अंतर्मनाला हा संकेत देते की तुम्ही गंभीर आहात, आणि जेव्हा तुम्ही गंभीर असता तेव्हा तुमचे मन पूर्ण क्षमतेने काम करू लागते. आता आणखी एक सखोल गोष्ट: अपयश हा अडथळा नाही, तर तो एक प्रतिसाद आहे. जेव्हा एखादा प्रयत्न यशस्वी होत नाही तेव्हा त्याला स्वतःच्या विरोधात पुरावा मानू नका. त्यातून शिका. यशस्वी लोक अपयशाला स्वतःची ओळख मानत नाहीत, ते त्याला प्रक्रियेचा एक भाग मानतात. तुमचे मन त्यालाच मजबूत करते ज्याचा तुम्ही वारंवार स्वीकार करता. जर तुम्ही स्वतःला अपयशवी मानले तर तुमचे वर्तनही तसेच होईल. जर तुम्ही स्वतःला शिकणारा विद्यार्थी मानले तर प्रत्येक चूक ही यशाची पायरी बनेल. यशाचा मानसिक आराखडा अगदी सोपा आहे: स्पष्ट ध्येय, दृढ विश्वास, सातत्यपूर्ण कृती आणि स्थिर मन. जेव्हा या 4 गोष्टी एकत्र काम करतात तेव्हा प्रगती अटळ होते. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे वळत आहोत:
पुढच्या भागात आपण ह्या सर्व तत्वांना एका व्यावहारिक प्रशिक्षणात बदलणार आहोत. असा एक दैनंदिन सराव ज्यामुळे मनाची शक्ती हा केवळ विचार राहणार नाही, तर ती तुमची जीवनशैली बनेल. भाग 9. दैनंदिन मानसिक प्रशिक्षणाची संपूर्ण पद्धत. मनाची शक्ती ही एकदा समजून घेण्याची गोष्ट नाही, हा एक रोजचा सराव आहे. जसे शरीर सुदृढ ठेवण्यासाठी नियमित व्यायामाची गरज असते, तसेच मन मजबूत ठेवण्यासाठी नियमित मानसिक प्रशिक्षणाची गरज आहे. जर तुम्हाला खरोखरच बदल हवा असेल तर या सरावाला तुमच्या आयुष्याचा भाग बनवा. पहिली पायरी, सकाळची मानसिक तयारी. दिवसाची सुरुवात जशी होते तसाच त्याचा दिवसभर प्रभाव राहतो. सकाळी उठल्याबरोबर 5 ते 10 मिनिटे शांत बसा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. मन स्थिर करा. मग तुमचे ध्येय मनात स्पष्टपणे पहा. ते अशा प्रकारे पहा जणू ते शक्य आहे आणि तुम्ही त्या दिशेने वाटचाल करत आहात. स्वतःला काही स्पष्ट वाक्य सांगा. मी सक्षम आहे, मी शिस्तबद्ध आहे, मी माझ्या विचारांचा मालक आहे. हे शब्द केवळ ध्वनी नाहीत, तर ते तुमच्या अंतर्मनासाठी आदेश आहेत. दुसरी पायरी, एकाग्रतेचा सराव. दिवसातून किमान एक काम असे निवडा जे तुम्ही पूर्ण एकाग्रतेने कराल. कोणतेही लक्ष विचलित करणारे घटक नसावेत, कोणताही अनावश्यक व्यत्यय नसावा. 10 मिनिटांपासून सुरुवात करा. हळूहळू वेळ वाढवा. हा सराव तुमच्या मनाला आदेश पाळायला शिकवेल. तिसरी पायरी, भावनात्मक निरीक्षण. दिवसभरात जेव्हा एखादी तीव्र भावना निर्माण होईल तेव्हा लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी तिला पहा. स्वतःला विचारा, मी आत्ता काय अनुभवत आहे? ही प्रतिक्रिया माझ्या ध्येयाला अनुकूल आहे का? हा छोटासा थांबा तुम्हाला स्वयंचलित प्रतिक्रियांपासून वाचवेल. चौथी पायरी, संध्याकाळचे आत्मपरीक्षण. दिवस संपण्यापूर्वी 5 मिनिटे तुमच्या दिवसाचे परीक्षण करा. आज तुम्ही तुमच्या मनावर कुठे नियंत्रण ठेवले आणि कुठे तुम्ही भावनांच्या प्रवाहात वाहून गेलात? ही स्वतःची टीका नाही, तर ही जागरूकता आहे. दररोज केलेली थोडीशी सुधारणा दीर्घकाळात मोठा बदल घडवून आणते. 5वी पायरी, सातत्य. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सातत्य. कधीकधी सुरुवातीला खूप उत्साह असतो आणि मग काही दिवसांनी सर्व सुटून जाते. लक्षात ठेवा, मनाला प्रशिक्षित करायला वेळ लागतो, पण जी व्यक्ती सातत्याने प्रयास करते तिचा आत्मविश्वास कायमस्वरूपी बनतो. तिची एकाग्रता खोलवर जाते, तिची इच्छाशक्ती मजबूत होते आणि हळूहळू ती परिस्थितीची शिकार बनून राहत नाही, तर ती परिस्थितीची निर्माता बनते. आता तुम्ही अशा बिंदूवर आहात जिथे मनाची शक्ती हा केवळ विचार राहिलेला नाहीये, तर ती एक प्रक्रिया बनलेली आहे. आता शेवटच्या भागात आपण ह्या संपूर्ण प्रवासाचे सार समजून घेऊया आणि एका अशा अंतिम प्रेरणेने याचा शेवट करूया ज्यामुळे तुम्ही फक्त ऐकणारे नाही तर कृती करणारे बनाल. अंतिम निष्कर्ष, जेव्हा मन जागे होते तेव्हा आयुष्य बदलते. तुम्ही आत्तापर्यंत जे ऐकले ते फक्त शब्द नव्हते, तो एक आरसा होता. एक असा आरसा ज्यामध्ये तुम्ही पाहिले की तुमचा सर्वात मोठा मित्रही तुमचे मन आहे आणि सर्वात मोठा अडथळाही तेच असू शकते. तुम्ही समजून घेतले की विचार हे बीज आहे, इच्छाशक्ती ही दिशा आहे, एकाग्रता ही शक्ती आहे, भावनात्मक नियंत्रण ही स्थिरता आहे, चारित्र्य हा पाया आहे आणि निरंतर प्रयास हा तो मार्ग आहे जो या सर्वांचे वास्तवात रूपांतर करतो. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की तुम्ही या ज्ञानाचे काय करणार आहात? ज्ञान ऐकणे सोपे आहे, प्रेरित होणे सोपे आहे, काही काळासाठी उत्साही होणेही सोपे आहे, पण स्वतःच्या विचारांची जबाबदारी घेणे हीच खरी शक्ती आहे. आज नंतर जेव्हाही कोणता नकारात्मक विचार येईल तेव्हा तुम्ही त्याला ओळखू शकाल. जेव्हाही भीती वाटेल तेव्हा तुम्हाला समजेल की तो फक्त एक विचार आहे, सत्य नाही. जेव्हा परिस्थिती कठीण होईल तेव्हा तुम्ही आठवू शकाल की तुम्ही तुमची प्रतिक्रिया निवडू शकता. हेच खरे स्वातंत्र्य आहे. मनाच्या शक्तीचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या आतील जगावर नियंत्रण ठेवायला शिका आणि जेव्हा आतील जग नियंत्रित होते तेव्हा बाहेरचे जग हळूहळू त्यानुसार बदलायला लागते. तुमचे भविष्य आजपासूनच ठरू लागते, तुमच्या विचारांवरून, तुमच्या निर्णयांवरून आणि तुमच्या छोट्या छोट्या दैनंदिन शिस्तीतून. कोणत्याही एका दिवशी अचानक मोठे यश मिळत नाही, ते दररोज मिळवलेल्या मानसिक विजयाचा परिणाम असते. लक्षात ठेवा, परिस्थिती तुमची परीक्षा घेऊ शकते, लोक तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करू शकतात, अपयश तुम्हाला आव्हान देऊ शकते, पण जेव्हा तुमचे मन तुमच्यासोबत असते तेव्हा कोणताही अडथळा कायमस्वरूपी राहत नाही. आजपासून तुमच्या विचारांना हलक्यात घेऊ नका, तुमचे शब्द कमकुवत बनवू नका, तुमचे ध्येय धुसर ठेवू नका. स्पष्ट विचार करा, ठाम रहा आणि सातत्याने काम करत रहा. तुमच्या आत ती शक्ती आहे जी अजून पूर्णपणे जागृत झालेली नाही आणि ज्या दिवशी ती जागृत होईल तेव्हा तुम्ही परिस्थितीची वाट पाहणार नाही, तर तुम्ही स्वतःच ती परिस्थिती निर्माण कराल. हीच आहे मनाची शक्ती. आणि आता हे ज्ञान तुमचे आहे, आता निर्णयही तुमचा आहे. जर तुम्ही हे संपूर्ण श्राव्य पुस्तक लक्ष देऊन ऐकले असेल तर आता तुम्ही पूर्वीसारखे राहिलेले नाहात. आता तुम्हाला माहीत आहे की तुमचे मन हे केवळ विचार करण्याचे तंत्र नाही, तर ती तुमची दिशा ठरवणारी महाशक्ती आहे.
पण लक्षात ठेवा, फक्त ऐकणे पुरेसे नाही. खरा बदल तेव्हा सुरू होतो जेव्हा तुम्ही आजपासूनच सराव सुरू करता. दररोज तुमच्या विचारांवर लक्ष ठेवा, दररोज तुमचे ध्येय स्पष्ट ठेवा, दररोज तुमच्या मनाला प्रशिक्षित करा, कारण तुमचे भविष्य तुमच्या विचारातूनच घडत असते. जर या श्राव्य पुस्तकातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल, याने तुमची विचारसरणी थोडी जरी बदलली असेल, तर या चित्रफितीला नक्की पसंती द्या. ही माहिती त्या सर्वांना नक्की पाठवा ज्यांना त्यांच्या आयुष्यात या मानसिक शक्तीची गरज आहे. आणि जर तुम्हाला अशाच सखोल आणि प्रभावी पुस्तकांचा सारांश ऐकायचा असेल, तर आमच्या वाहिनीचे सदस्य बना आणि नवीन माहितीच्या सूचनांसाठी घंटीचे बटण दाबा, ज्यामुळे येणारे कोणतेही ज्ञान तुमच्याकडून सुटणार नाही. लक्षात ठेवा, परिस्थिती बदलण्याची वाट पाहू नका, आपली विचार बदला. आपण पुन्हा भेटू एका नवीन पुस्तकासह, एका नवीन विचारासह आणि एका नवीन मानसिक प्रवासासह. तोपर्यंत आपले मन मजबूत ठेवा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा.